शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबर या काळात जोरदार पाऊस आणि पूर आल्यामुळे शेतींचे खूप मोठे नुकसान झाले। अनेक शेतकऱ्यांची उभे पिके पाण्यात गेली तर काही ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या। त्यामुळे आता हजारो शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत। खरीप हंगामातील या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर खूप मोठा परिणाम झाला होता। शेतकरी मित्रांनो, आता या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने हेक्टरी किती रुपयांपर्यंत मदत जाहीर केली ते बघूया। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई आता थेट त्यांच्या बँकेत जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, या मदतीमुळे शेतकऱ्यांना थोडा तरी आधार मिळत असून पुढील हंगामासाठी पुन्हा उभे राहण्यासाठी आशा निर्माण झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, 26 जानेवारीच्या अनुषंगाने अनेक जिल्ह्यामध्ये हेक्टरी 28,500 रुपयांपर्यंत मदत जाहीर सुद्धा करण्यात आली। ही मदत 31 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पात्र ठरवणार आहे। त्याचबरोबर आता जर बघितलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाई 2026च्या ताज्या अपडेटनुसार भरपाईची ही रक्कम आहे तर ती असणार आहे 28,500 रुपये। त्यानंतर पात्रता जर बघितली की यासाठी 31 जिल्हे पात्र असणार आहे। आता वितरणाची पद्धत कशी असणार तर शेतकरी मित्रांनो, डायरेक्ट हे पारदर्शक पद्धत असणार आहे आणि डीबीडीद्वारे हे तुमच्या बँक खात्यात पैसे येणार। पिकांचा कालावधी जर बघितला की हे नुकसान भरपाई कोणत्या वेळेची आहे तर जुलै ते ऑक्टोबर 2025 मधील ही नुकसान भरपाई आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणत्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार तर ही नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान हे 33% जास्त झालेले आहे आणि त्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार। त्यानंतर पैसे कधी आणि कसे मिळणार तर शेतकरी मित्रांनो, शासनाकडून प्राप्त झालेला हा निधी आता तहसील कार्यालयामार्फत वितरित केला जाणार आहे। त्यानंतर ही रक्कम थेट डीबीडी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। महाराष्ट्र प्रशासनाकडून ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश सुद्धा प्रशासनाला देण्यात आलेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो, 28,500 रुपये हेक्टरी हे 26 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या खात्यात येऊ शकतात। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। धन्यवाद।